हिवाळा आला की थंडीसोबतच सुरू होतात सर्दी, ताप, खोकल्यासारख्या तक्रारी. वातावरण थोडंसं चेंज झालं तरी आपल्यासारख्या मोठ्या मंडळींची सुद्धा तब्येत या वातावरणामध्ये बिघडू लागते. मग आपल्या घरातल्या लहानग्यांची तर या दिवसांमध्ये आपल्याला खास काळजी घ्यायला हवी. म्हणूनच मी तेजल आज तुमच्यासाठी खास विंटर स्पेशल असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे माझ्या चॅनलवरचे सगळे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. हिवाळ्यामध्ये आपण जिथे राहता तिथली हवा थंड असण्यासोबत कोरडी पण असेल तर याचा परिणाम खूप जास्त बाळावरती दिसून येतो. बाळाची स्किन ड्राय पडते, ओठ ड्राय आणि चॅप्ट होतात. बाळाच्या डोक्याची स्किन पण म्हणजे स्कॅल्प पण खूप ड्राय आणि फ्लेकी होतं. बाळामध्ये कंजेशनचं प्रमाण पण खूप जास्त वाढतं. नवजात बाळासाठी तर थंड हवा घातक आहेच, पण थंड आणि कोरडी हवा खूप जास्त घातक आहे. म्हणून नवजात बाळ ज्या रूममध्ये असेल त्या रूममध्ये तर ह्युमिडिफायर असावंच. बेसिकली ह्युमिडिफायरचं काम आहे हवेत मॉइश्चर किंवा ह्युमिडिटी तयार करणं. याने बाळाची फ्लेकी स्किन, ड्राय स्किन, चॅप लिप्स, फ्लेकी आणि ड्राय स्कॅल्प आणि बाळाचं कंजेशन यासारख्या तक्रारींवर आराम मिळतो. हवेतल्या बदलामुळे बाळाला जे इरिटेशन होत असतं तर ते कमी होऊन बाळाला रिलॅक्स व्हायला मदत करतं. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे बेबी ह्युमिडिफायरचा आवाज आईच्या गर्भातल्या आवाजाशी इतका सिमिलर, इतका मिळता जुळता असतो की बाळाला असं वाटतं की आपण आईच्या गर्भात आहोत की काय, आणि म्हणूनच बाळ रिलॅक्स होतं आणि छान झोपतं पण. थंडीत बाळ जास्त शू करतं आणि थंडीत लवकर कपडे वाळतही नाहीत. त्यामुळे बाळासाठी तुम्ही एक्स्ट्रा क्लॉथ डायपर्सचे जोड घेऊन ठेवावेत. इथे मी डिस्पोजेबल डायपर्सविषयी बोलणार नाही आहे, कारण ते मी प्रमोट करत नाही. डिस्पोजेबल डायपर्सविषयीचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तो माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. त्याच्यामध्ये मी फायदे आणि तोटे काय आहेत डिस्पोजेबल डायपर्सचे, का वापरू नये, या सगळ्याबद्दल डिटेलमध्ये मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. जर का तुम्ही मुंबईसारख्या शहरात राहत असाल जिथे जास्त थंडी जाणवत नाही, जिथलं हवामान ऑलरेडीच ह्युमिडिटी जास्त असलेलं आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही लेयर्डमध्ये क्लोथ्स घालू शकता बाळांना. म्हणजे काय तर सगळ्यात आधी जर का बनियन घातलं तर त्याच्यावरती एखादा फुल स्लीव्सचं टी शर्ट घालायचं. मग जास्त जर का थंडी वाटत असेल तर त्यावर तुम्ही एक जॅकेट ॲड करू शकता, स्वेटर ॲड करू शकता किंवा स्वेट शर्ट घालू शकता लहान मुलांना. आणि जेव्हा तुम्हाला कमी वाटेल थंडी तर एक एक लेअर तुम्ही कमी करू शकता. थंडी आली की आपण लहान मुलांना स्वेटर्स, कानटोपी, हातमोजे, पायमोजे हे सगळं घेतो. आणि बरेचदा आपण असं पाहतो की लहान मुलं हे घालायला नकार देतात किंवा घातलं जरी तर थोड्या वेळाने लगेचच रडून ते काढून टाकायला भाग पाडतात. तर असं का होतं? कारण ते स्वेटर, कॅप, हातमोजे, पायमोजे जे काही असेल ते त्यांच्या स्किनला इरिटेट करतं आणि म्हणूनच ते घालायला नकार देतात किंवा घातलं तरी लगेचच काढून टाकतात. म्हणून या सगळ्या वस्तू विकत घेताना यू मेक शुअर की हे जे वूल आहे या गोष्टींचं ते चांगल्या क्वालिटीचं असावं आणि ज्यामुळे लहान मुलांच्या स्किनला ते इरिटेट होणार नाही. तुम्ही 4च्या जागी 2च गोष्टी घ्या, पण क्वालिटी प्रोडक्ट घ्या. मी सोयरासाठीचे हिवाळ्यातले कपडे हे फक्त H&M मधून घेणंच प्रेफर करते. कारण जे काही स्वेटशर्ट्स, स्वेटर्स, हातमोजे, पायमोजे, कॅप्स तिथून मी घेतलेल्या आहेत त्या वर्षानुवर्ष चालल्या, चांगल्या टिकल्या, चांगल्या क्वालिटीच्या होत्या म्हणून. आणि तिचे सॉक्स तर ती जेव्हा 6 महिन्याची असताना मी तिला जे सॉक्सच्या जोड्या घेतल्या होत्या 6 की 12चा सेट, तर तो तिचा अजूनही चांगला आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की त्याची क्वालिटी आणि स्ट्रेचेबिलिटी किती चांगली असेल की ते तिला अजूनही फिट होतात. आपल्या स्किनला जशी मॉइश्चरायझरची गरज असते तशीच हिवाळ्यात लहान मुलांच्या स्किनला पण मॉइश्चरायझरची गरज असते. त्यामुळे अंघोळ झाली की लगेचच पावडर न थापता तुम्ही बाळाला मॉइश्चरायझर लावलं पाहिजे. कोणकोणते मॉइश्चरायझर्स चांगले आहेत ते मी आता तुम्हाला सांगते. अविनोचं मॉइश्चरायझर चांगलं आहे, सेबामेडचं चांगलं आहे, सुखम हँडमेडचं आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले मॉइश्चरायझर्स आहेत, ते पण अगदी छान आहेत. हिवाळ्यात जसे आपले ओठ कोरडे पडतात तसे लहान मुलांचे पण ओठ कोरडे पडतात. त्यामुळे त्यांच्यासाठी घरगुती लिप बाम म्हणजे तुपाचं एक बोट
जर का तुम्ही लहान मुलांच्या ओठांवरून फिरवलं तर ते एक मस्त घरगुती लिप बाम होऊ शकतं. जर का तुम्हाला विकतच घ्यायचं असेल तर सुखम हँडमेडचे लिप बाम हे चांगले आहेत. बाळासाठी वापरला जाणारा अंघोळीचा साबण किंवा बॉडी वॉश हा थंडी लक्षात घेता अतिशय माइल्ड असावा, ज्यामुळे त्वचा अंघोळीनंतर खूप जास्त कोरडी पडत नाही आणि मॉइश्चर लॉक्ड राहतं. अंघोळी आधी आपण बाळांना मसाज करतो ऑइलने, तर हे ऑइल सीझननुसार बदललं पाहिजे. जर का तुम्ही उन्हाळ्यामध्ये कोकोनट ऑइलनी बाळाला मसाज करत असाल तर ते कोकोनट ऑइल हिवाळ्यात लागू होत नाही. हिवाळ्यामध्ये थोडंसं उष्ण प्रवृत्तीचं ऑइल तुम्ही बाळासाठी वापरलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता किंवा मोहरीचं तेल वापरू शकता, त्याला सरसोचं तेल असंही म्हणतात. तर ही 2 तेलं तुम्ही बाळाच्या मसाजसाठी वापरू शकता. हिवाळ्यातले होणारे कॉमन आजार सर्दी, ताप, खोकला यावरती इनिशियल स्टेजलाच आपल्याला घरी देता येतील अशी औषधं तुम्ही बाळाच्या किंवा लहान मुलांच्या पिडियाट्रिशियनला विचारून ती घरी ठेवता येतील आणि ती इनिशियल स्टेजलाच बाळाला देता येतील. यासोबतच लहान मुलांना घरगुती काढा किंवा चाटण आपल्याला देता येऊ शकतं. खोकल्यासाठी चाटण बनवण्यासाठी आपल्याला लागणारे एक स्वच्छ केलेली काचेची बरणी, त्यामध्ये अर्धा कप ऑर्गॅनिक मध घ्यायचा, 1 टेबलस्पून हळद घालायची, 1 टेबलस्पून सुंठ पावडर, 1/4 टीस्पून मिरेपूड, 8 ते 10 लवंगा घालायचा आणि असं हे मिश्रण तुम्ही बनवून 3 आठवड्यापर्यंत फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी चांगलं राहतं आणि रोज 1 टीस्पून लहान मुलांना देऊ शकता. 1 वर्षावरील मुलांना आपण हे चाटण देऊ शकतो. आणि आता पाहूया सर्दी आणि खोकल्यावरती घरगुती काढा बनवण्याची रेसिपी. यासाठी लागणारे ज्येष्ठ मध, हळद, तुळशीची पानं, लवंग, मिरी, पेरूच्या झाडाची पानं असं सगळं पाण्यामध्ये उकळत ठेवून ते पाणी हाफ होईपर्यंत उकळवायचं आणि मग असा हा काढा तुम्ही लहान मुलांना 1 टीस्पून ट्वाईस अ डे म्हणजे दिवसातून 2दा देऊ शकता. शक्यतो हा काढा 3 वर्षावरील मुलांना तुम्ही द्या. खूप सर्दी झाली असेल आणि नाक पॅक झालं असेल अशा वेळी दालचिनी टाकून पाण्याची वाफ घेतल्याने कंजेशन कमी होण्यासाठी मदत होते आणि जो काही कफ छातीमध्ये साठला असेल तो कफ पातळ होऊन तो बाहेर पडायला मदत होते. घरगुती उपचारांची औषधं तर आपण जाणून घेतली, पण सगळ्यात मोठं औषध आहे ते म्हणजे आपला आहार. आहार हेच औषध जर का आपण मानलं तर पौष्टिक आहाराने थंडी आणि थंडीपासून होणारे जे वेगवेगळे आजार आहेत, सर्दी, ताप, खोकला यापासून बचाव करता येऊ शकतो. थंडीमध्ये लहान मुलांच्या शरीराची उष्णता कायम राखण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा समावेश आहारामध्ये करून घेता येऊ शकतो. उदाहरणार्थ गूळ, तूप, वेगवेगळ्या प्रकारची सूप, अंड, बाजरी, केशर, तिळाचे लाडू आपण करून ठेवू शकतो. कुळिताचं माडगं म्हणजे एक सूपचा प्रकार आपण लहान मुलांना देऊ शकतो. डिंक आणि ड्रायफ्रूटचे लाडूही घरी करून ठेवू शकतो लहान मुलांसाठी. त्यानंतर मसाला दूध आपल्याला देता येईल. तुम्ही तुमच्या घरी थंडीमध्ये खाण्यासाठी खास कोणते पदार्थ बनवता हे मला नक्की कमेंट करून सांगा. मला जाणून घ्यायला खूप आवडेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, इंटरेस्टिंग वाटला का, इन्फॉर्मेटिव्ह वाटला का? वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि आपण भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी विंटर्स. बाय.